हॅलो एव्हरीवन, मी निकिता आणि आजच्या या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्लॉग आहे मकर संक्रांतीचा, जो मला पोस्ट करायला थोडा लेट झालेला आहे. तर इकडे मी माझी तयारी करत आहे. ॲक्च्युली मला फक्त बोरन्हाण करायचं होतं माझ्या प्रिशूचं, बट नंतर मी ठरवलं की चला 5 बायकांना हळदी कुंकू पण लावून घेऊया. कारण यावर्षी आम्हाला मोठं काही साजरं करता नाही येत, कारण माझ्या दीराला अजून 1 वर्ष नाही झालेलं होतं जाऊन. तर इकडे मी छोटंसं असं आणि खूप सिम्पल असं डेकोरेशन केलेलं होतं. नाहीतर लास्ट 2 इयर आम्ही खूप चांगलं असं प्रिशूचं बोरन्हाण केलेलं होतं. मग यावर्षी असंच एक सिम्पल असं स्वीट अँड सिम्पल असं डेकोरेशन आणि थोडंसंच काहीतरी जे घरात होतं ते सगळं गोळा केलं आणि प्रिशूचं छोटंसं असं बोरन्हाण करायचा प्लॅन केला आम्ही. तर तुम्ही बघू शकतात असं हा माझं डेकोरेशन केलेलं होतं आणि हे स्वतः मी घरात केलेलं आहे. ते बी फक्त अर्ध्या तासात हे डेकोरेशन केलेलं होतं मी, कारण आमचं काही ठरलेलं नव्हतं की बोरन्हाण वगैरे काही करायचं आहे म्हणून. अचानक असं सकाळी म्हटलं मी आणि संध्याकाळपर्यंत एक अर्ध्या तासात मी तयारी करून घेतली माझी सगळी. आणि माझी पण काहीच तयारी नव्हती. मी पण काही साडीवाडी काहीच नाही घेतलेली होती. माझ्या मम्मीला एक नवीन साडी घेतलेली होती तिने स्वतःसाठी, तर मी तीच साडी घातली काल. आणि हा होता माझा आजचा हा असा लूक. मग हे हलव्याचे दागिने माझ्या बहिणीने मापसामधून आणलेले होते आमच्या मार्केटमधून. तर तिकडून प्रिशू बघा किती खुश आहे ती. तिला असलं काही केलं ना, म्हणजे तिला वाटतं की माझी पूजा करत आहे म्हणून. ती म्हणत होती प्रिशूची जय बाप्पा, प्रिशूची जय बाप्पा. तर ती खूप खुश होती. बघा तुम्ही किती ती एक्साइटमेंट बघू शकतात तुम्ही तिची. तिने स्वतःच्या हातात एक ब्रेसलेट घातलेलं होतं, ते पण काढून टाकलं, कारण मी तिला हे हलव्याचे दागिने घालत होती म्हणून. इवन मी या वेळेला प्रिशूला पण कपडे वगैरे काहीच नाही घेतलेले होते, पण तिच्या मावशीने तिला खूप छान असा ड्रेस आणलेला होता. पण तो एक येल्लो कॅटेगरीमध्ये येत होता, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी येल्लो कलर नाही घालायचा होता, म्हणून तिच्या पप्पाने तर अजिबात नाही दिलं तो कलर घालायला तिला. तर मग मी ठरवलं की तिच्या मावशीच्या म्हणजे प्रिशूच्या मावशीच्या एंगेजमेंटला तिला हा लेहंगा घेतलेला होता आम्ही. तर पण हा लेहंगा तिने घालून एक पण नाही फोटो काढलेला होता, म्हणून मी मग ठरवलं की चला हाच लेहंगा घालूया आणि तिचं बोरन्हाण करूया म्हणून. ॲक्च्युली तो मोठा पण होता तरी तिने घातला तो, आणि ते हलव्याचे दागिने पण खूप तिला मॅच झालेले होते. हो, तुम्हाला सांगायला विसरले मी, ही आहे प्रिशूची एकुलती एक लाडाची मावशी. मग हा आहे आमच्या प्रिशूचा फायनल लूक. प्रिशू आमची कशी दिसते ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मग त्यानंतर मी प्रिशूचं औक्षण केलं आणि तिला खूप सारं प्रेम आणि खूप सारा आशीर्वाद दिला तिला. मग ह्या होत्या प्रिशूच्या काकी आजी, जी माझी काकी आहे. मग ह्या होत्या आमची शेजारची काकू, जी आमच्या शेजारी राहतात. ही पण ताई आमच्या शेजारी राहते. आताच नवीन शेजारी आहेत आमचे, त्या पण आलेल्या होत्या. त्यांनी पण आमच्या प्रिशूचं बोरन्हाण कार्यक्रम बघितला. मग त्यानंतर प्रिशूच्या मावशीने तिचं औक्षण केलं. मग प्रिशूची मावशी तर तिला खूप 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 जीव लावते, खूप प्रेम करते तिला. मग प्रिशूच्या मावशीने तिला औक्षण केलं, तिला खूप सारा आशीर्वाद दिला, तिला खूप सारं प्रेम केलं. आणि तिची थोडीशी चेष्टा पण करत होती प्रिशूची. ती बघा तुम्ही कशी करते ती मावशी. आणि प्रिशू आमची गोड खायला खूप खूप तिला आवडतं. मग ती बघा कशी तोंड करत होती गोड खायला. नंतर मी आणि प्रिशूच्या डॅडाने तिच्यावर बोरन्हाण केलं. बोरन्हाण हा एक खूप असं छान असा कार्यक्रम आहे, जो आपल्या मुलांना आपल्या निसर्गाशी जोडून देतं. ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू तर हा सोहळा आमच्या गोव्यामध्ये नाही करत, कधीच नाही बघितला मी केलेला. बट मी जेव्हा लग्न करून महाराष्ट्रात गेले, मी पुण्यामध्ये राहत होती, तर तेव्हा मी खूप पोरांचं बघितलेलं होतं. तर मी पण ठरवलेलं होतं की मला जर मूल झालं तर मी पण हे करणार आहे म्हणून, कारण हे खूप छान वाटतं करायला आणि आपल्या मुलांनासुद्धा खूप खूप बरं वाटतं हे जेव्हा आपण करतो तेव्हा. आणि मोबाईल वगैरे
वगैरे त्या गोष्टीवर दाखवण्यापेक्षा आपण स्वतः त्यांचं करायचं आणि हे छोटे छोटे मेमरीज त्यांच्यासाठी आपण कलेक्ट करून ठेवायचं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे ॲक्च्युली प्रिशाचं असं झालेलं होतं की आम्ही तिचं केलं ना बोरनान, मग तिला पण कोणाचं तरी औक्षण आणि तिला पण कोणाचं तरी बोरनान करायचं होतं, तर ती आमच्या मागेच लागलेली होती. मग माझ्या काकांनी, हे माझे चुलत काका आहे, त्यांनी मग तिला सांगितली चल आपण करूया तर तुझ्या मावशीचं बोरनान, आणि तिला आणून तिने तिकडे बसवलं, तिचं औक्षण वगैरे केलं आणि तिच्यावर बोरनान केलेल्यासारखं केलं तिने स्वतःचे दागिने पण काढून दिले तिच्यासाठी. हॅपी मकर संक्रांती, तिळगुळ घ्या गोडगोड बोला, माझे तीळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा व्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. आणि मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकते हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स पण करा. तर आजच्यासाठी एवढंच. तर सगळ्यांना बाय, सी यू ऑल अगेन. श्री स्वामी समर्थ.